प्रचाराची मुदत संपल्यानंतरही निवडणूक आयोगानं उद्या म्हणजेच 15 जानेवारीला मतदान असतानाही थेट आज 14 जानेवारी रात्री 10 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी मुभा दिल्यानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध विरोधी पक्षांमध्ये आक्रोश केला जातोय। सत्ताधाऱ्यांवर राजरोस पैसे वाटपाचा आरोप होत असताना सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते पैसे वाटपावरून एकमेकांना पकडून बेदम चोप देत असताना आता निवडणूक आयोगानं अशा पद्धतीनं निर्णय दिल्यानं शिवसेना खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला। राऊत यांनी निवडणूक आयोगानं आज सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिल्याचा हल्लाबोल केला। ते म्हणालेत की प्रचाराची मुदत संपूनही आधीचा नियम मोडून त्यांनी सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय का अशी शंका आल्यास संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांनी सांगितले की पैसे वाटप करणाऱ्यांना बदडलं जातंय। आज दिवसभर सुद्धा हा बदडण्याचा कार्यक्रम होणार आहे। भाजपाला आणि शिंदे सेनेला हिंदू मुसलमान केल्याशिवाय आणि पैशाशिवाय निवडणूक जिंकू शकत नसल्याचं ते म्हणाले। त्यांनी यापुढे सांगितलं की सत्तेचा गैरवापर केल्याशिवाय ते लोक निवडणूक जिंकू शकत नाही। त्यामुळे ठाकरे बंधूंनी दिसेल तिथे ठोकण्याचा आदेश दोघांनाही दिला असल्याचं ते म्हणाले।